नमस्कार. मी प्राध्यापक गोविंदगिरी. मित्रांनो, जेव्हा मी न्यूज वाचली आणि 1-2 महिन्यापासून हे जास्तीत जास्त ऐकत येतोय, टॅरिफ 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 टॅरिफ. जसं आता जीएसटी 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 माहिती होतं, तसा डोक्यात टॅरिफ 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 असं बसलं आहे ना. परंतु कालच भाजी मार्केटला गेलो होतो तेव्हा मला असं कळालं आणि आज सकाळी न्यूज वाचली तर माझ्या लगेच डोक्यामध्ये आलं, त्या भाजीपाल्यामध्ये आणि राष्ट्राध्यक्षामध्ये काही फरकच नव्हता. का नव्हता मित्रांनो? मनमानी. माल कमी आला की भाव वाढला आणि माल जास्त आला की भाव कमी. तसं या ठिकाणी संपूर्ण जग चांगलं मानायला लागलं, शहाणं मानायला लागलं म्हणून व्यापार करायला चालले तर 30%, 18%, 50% टॅरिफ लावला. आणि मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो मित्रांनो, की न्याय व्यवस्था ही जी घडी आहे, ती घडी न्याय व्यवस्थेची संपूर्ण जगामध्ये सारखी आहे. आणि देवाच्या घरातही न्याय मिळतो आणि इथं सुद्धा न्याय मिळतो. न्याय व्यवस्थेने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितलं संपूर्ण जगासाठी एकच टॅरिफ किती 10% असावा, आहे ना. ज्याच्याकडे स्वतःचे अधिकारच नाही तोच माणूस 18%, 40%, 50% मनमानी भाव लावत होता. आता त्याच माणसाची मुसंडी धरलेली आहे, त्याच माणसाची व्यसन न्याय व्यवस्थेने निवडलेली आहे. मित्रांनो, तर आपण सगळ्यांना माहित होतं की टॅरिफ 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 काय, तर टॅरिफ दर हा काही दिवसापूर्वी 18% भारताला देण्याचं ठरवलं होतं. आता तोच दर किती टक्के आहे मित्रांनो? टॅरिफ हा जो दर आहे, टॅक्स, हा फक्त आणि फक्त 10% आहे. म्हणजे संपूर्ण जगामध्ये जर अमेरिकेसोबत व्यापार करायचा असेल 10% टॅरिफ दर हा न्यायालयाने त्यांच्या मंजूर करून दिलेला आहे. राष्ट्राध्यक्षांना तो दर मंजूर करण्याचा अधिकार नसतो असं स्पष्ट त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे न्यायव्यवस्थेनं. आणि जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांना हा टॅरिफ दर ठरवण्याचा अधिकार असतो. तर मला हेच सांगायचं होतं मित्रांनो, बोलणार नव्हतो परंतु बोलावं याच्यासाठी वाटलं. का 2 दिवस झालं मी बाजारला पण गेलो आणि त्यातल्या त्यात ही न्यूज पण दिसली, तर बाजारचं दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं की हा राष्ट्राध्यक्ष माणूस आहे का भाजीपाल्यावाय. भाजीपाल्यावाल्यासारखेच कामं झाले ना. त्याच्याकडे माल कमी राहिला तर इकायला दणादण, जास्त पैशांना दुप्पट तिप्पट चारपट, आहे ना, कमवायची हद्द असते. परंतु तसंच काही दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि मला प्रश्न पडला की आपण करावा का नको. तर विचार केला मित्रांनो की नक्कीच आपण हा व्हिडिओ केला पाहिजे. आणि इथून पुढे हा व्हिडिओ जरी व्हायरल झालाच तर त्या ठिकाणी आणि त्यांच्यापर्यंत गेला तरी आपण सर्वसामान्य भारतीय लोक आहोत, न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे म्हणून बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून बोलतो मित्रांनो. की असे लोक जगामध्ये काही होतात मित्रांनो. लक्षात घ्या की एकतर ते देश घेऊन बुडतात, देशच घेऊन बुडतात, हे देशाला वरी कधी आणत नाहीत. आणि आपण एक लक्षात घ्यायचं, ह्याच्यावरून आपण खूप मोठा बोध घ्यायचा मित्रांनो, की सर्व समान वागणूक आपण प्रत्येकाला दिली पाहिजे. नाही तर असे हसमुख होते माणूस. हसण्याचा चेहरा झाला ना माणसाचा, काय आहे 18%, 30%, 50% सांगितला आणि न्याय व्यवस्थेनं बरोबर या ठिकाणी दणका दिला आणि सांगितलं 10%च्या वर कर घ्यायचा नाही. संपूर्ण जगासोबत एकच कर असेल, कोणता? 10% टॅरिफ असेल मित्रांनो. तर या माणसाचा आज काय झालेला आहे? हसू झालेला आहे मित्रांनो. आणि असं हसू झालं म्हणजेच या ठिकाणी आज आपल्या भारताचा सुद्धा मान या ठिकाणी वाढलेला आहे, आहे ना. कारण भारतामध्ये जे जीएसटी किंवा जे काही निर्णय झाले ते वर्षातून एकदा होतात मित्रांनो. जसं भाजीपाल्याचा भाव बदलल्यासारखं मित्र, 8 दिवसाला, 4 दिवसाला, 2 दिवसाला, एवढा तेवढा, असं करा तसं करा, आमच्याकडूनच घ्या नाही तर आम्ही एवढ्याला करू, तुमच्याकडून घेऊ नका, नसतं आम्ही तुम्हाला देणार नाही. म्हणून असं मित्रांनो, लहान शामड्या लेकरासारखा जो एक कर लावला होता तो टॅरिफ कर आता फक्त आणि फक्त किती टक्के आहे? संपूर्ण जगासाठी व्यापार करण्यासाठी 10% टॅरिफ दर हा नवीन जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर सांगायचं एवढंच होतं की की तुम्हाला सुद्धा ज्या व्यक्तीचे आदर्श घ्यायचे, अशा व्यक्ती कोण म्हणजे आपले मोठमोठे व्यक्ती असे राष्ट्राध्यक्ष असतात किंवा ज्यांनी सामाजिक कार्य केलं, तर अशा व्यक्तीला मी तर काय आदर्श मानत नाही. कारण ज्यावेळेस माणूस मोठा होतो मित्रांनो, तुम्ही एखाद्या देशाचं नेतृत्व करता तेव्हा त्या ठिकाणी तुमची सलोख्याची भावना असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही एकमेकांसोबत चांगल्या भावनेनं वागणं खूप महत्वाचं आहे.
किंवा एखाद्या देशासोबत मैत्री केली किंवा तेल घेतलं म्हणजे ह्याचा 50% टॅरिफ वाढवायचा, ही तुमची राक्षसी भावना आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून अशा लोक कधी काही मोठे होणार नाही. जर हा देश बुडला तर हा माणूस 100% जबाबदार असू शकतो मित्रांनो, हे तुम्हाला मी आजच लिहून सांगतो. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही माझा 2 मिनिट वेळ दिलात आणि व्हिडिओ बघितलात. तुमचा सर्वांचे आभार. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलाच